मंडणगड येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला आणि तहसीलदार मंडणगड यांना निवेदन सादर करण्यात आलं। सविस्तर वृत्त। मंडणगड येथे काश्मीर पहलगाम येथे दहशतवाद्यांनी जो भ्याड हल्ला केला, या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ तहसीलदार कार्यालय येथे मोठ्या संख्येने जमून तहसीलदार मंडणगड यांना निवेदन सादर करण्यात आलं। त्याचप्रमाणे या भ्याड हल्ल्यामध्ये दुर्दैवाने 26 भारतीय पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। तसेच या दहशतवादी भ्याड हल्ल्यानंतर या दहशतवाद्यांना शोधण्याची मोहीम जी भारतीय सैन्यानं सुरू केली, यामध्ये एका सैनिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्याला देखील श्रद्धांजली वाहण्यात आली। एकंदरीतच पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ संतप्त प्रतिक्रिया मंडणगडमध्ये उमटल्या आणि जाहीर निषेध करण्यात आला। वंदे मातरम आणि भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष यावेळेला करण्यात आला। या सर्व मृत पर्यटकांच्या प्रति श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि भ्याड हल्ल्याचा मंडणगड हिंदू सकल समाजातर्फे जाहीर निषेध करून निषेधाचं निवेदन तहसीलदार मंडणगड यांना सादर करण्यात आलं। विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय मंडणगड। हमसे जो टकराएगा सीधा ऊपर जाएगा, हमसे जो टकराएगा सीधा ऊपर जाएगा। वंदे मातरम, वंदे मातरम। छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। भ्याड पाकिस्तानचा निषेध असो, निषेध असो, धिक्कार असो, धिक्कार असो, पाकिस्तानचा धिक्कार असो, पाकिस्तानचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, पाकिस्तानचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। जय माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। पाकिस्तान जला दो, पाकिस्तान जला दो, पाकिस्तान भड़वा है, कड़वा है, पाकिस्तान भड़वा है। हमें जला दो, जला दो, पाकिस्तान जला दो, जला दो, जला दो, पाकिस्तान जला दो, जला दो, जला दो, पाकिस्तान जला दो। माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, प्रभु रामचंद्र की जय। जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 भवानी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय भवानी, जय जय भवानी जय शिवाजी, जय शिवाजी जय भवानी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी। हा जो हिंदू जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे मंडणगड तालुक्याच्या माननीय तहसीलदार साहेबांच्या कचेरीसमोर, हा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आलेला आहे। फार कुणाला न कळवता, कुठल्याही प्रकारची प्रचार मोहीम न राबवता उत्स्फूर्तपणे आलेली ही मंडळी आहे। या प्रत्येकाच्या मागे हजार हजार बंधू भगिनी आहेत। हिंदू समाज प्रत्येक गावातला, प्रत्येक वाडीतला आज क्रुद्ध झालेला आहे, संतप्त झालेला आहे, क्रोधिष्ठ झालेला आहे। परंतु आमच्या रक्तामध्ये रामाची शिकवण आहे, कृष्णाची शिकवण आहे। आम्ही सगळेजण भगवान शंकर आराध्य दैवत मानून त्याची उपासना करणारे परमभक्त आहोत। त्यामुळे आम्ही शांत आहोत, अतिशय शांत आहोत। परंतु हा इतिहास आहे गेल्या 70, 80, 90, 100 वर्षांचा, की ज्या ज्या ठिकाणी अखंड भारतामध्ये हिंदू अल्पसंख्य झाला, त्या ठिकाणी आमच्यावर अत्याचार होण्यासाठी सुरुवात झाली। आज तुम्ही अफगाणिस्तानात गेलात, औषधाला सुद्धा हिंदू सापडणार नाही, की ज्या ठिकाणी लाखो हिंदू बांधव सुखा समाधानाने जगत होते। आज तुम्ही पाकिस्तानात जाऊन पहा,
तुम्हाला हिंदू औषधाला सापडणार नाही, ज्या ठिकाणी कोटी कोटी हिंदू बांधव, माझे बंधू, तुमच्या आया बहिणी आनंदात राहत होत्या, कुठे गेल्या? आणि आम्ही ज्या ठिकाणी काश्मीरला जातो, आमच्या कष्टाचे नोकरी धंद्यातून मिळवलेले पैसे खर्च करतो, त्या काश्मीरमध्ये आमचे हिंदू बांधव होते, भगिनी होत्या, माझ्या आया होत्या, कुठे गेल्या? त्या आज कुठे जम्मूमध्ये दिसतील, परागंदाहून तंबूमध्ये, कुठे पुण्यात तंबूत दिसतील, कुठे दिल्लीत तंबूत दिसतील. का रे? त्यांची लाखो रुपयाची प्रॉपर्टी काश्मीरमध्ये होती, त्यांच्या सफरचंदाच्या बागा होत्या, जशा आमच्या इथे आंब्या काजूच्या बागा असतात. सुखाने समाधाने राहत होते. तिथे जो मुस्लिम समुदाय होता त्याच्यावर प्रेम करत होते, त्यांना आपल्या कार्यक्रमाला बोलवत होते, त्यांना आपला प्रसाद देत होते, त्यांची खीर खात होते. वा वा काय खीर झाली सांगून. आणि ज्या दिवशी एक लक्षात आलं तिथल्या इस्लामच्या की या ठिकाणचा हिंदू समाज अल्पसंख्य झालेला आहे, केवळ 20-25% राहिलेला आहे, त्यावेळी त्यांनी काय केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 90च्या दशकातली गोष्ट आहे. तुम्ही आम्ही घरी पुरणपोळी खात होतो, विजयादशमीला श्रीखंड खात होतो, आणि माझ्या हिंदू बंधू भगिनी त्या ठिकाणी परागंदा होत होत्या. घरातल्या महिलांना फक्त इथं ठेवा आणि पुरुषांनी चालते व्हा असं सांगितलं गेलं. काय करत होते आमचे पंतप्रधान, आमचे राष्ट्रपती, आमचे सरसेनापती, आमचे मिलिटरी, आमचे पोलीस काश्मीरमधले काय करत होते? हा प्रश्न काश्मीरला जसा लागू होतो तसा यच्चयावत अखंड भारतातल्या सर्व ठिकाणांना लागू होतो, ज्या ज्या ठिकाणी हिंदूंची जनसंख्या घटते. आज जो आम्ही निषेध मोर्चा आणलेला आहे या तात्कालिक कारण झालेलं आहे काश्मीरमध्ये हिंदूवर झालेला हत्याकांड. आम्ही सगळे काश्मीरला जातो, मगाशीच म्हटल्याप्रमाणे आमच्या खिशातले पैसे खर्च करतो. ते हरामखोर नीच लोकांनी विचारलं तुमचा धर्म काय? आमचा धर्म हिंदूला भेटल्यावर त्यांनी गोळ्या झाडून ठार केलं आमच्या तिथे गेलेल्या 26 पर्यटक बंधूंना. तुम्हाला जर कलमा पडता येत असल्या तर तुम्ही जगू शकता असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता. हा देश पहिल्यापासून अशा प्रकारचा देश आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारची प्रार्थना करा, आम्हाला आक्षेप नाही. तुम्ही कुठलीही पूजा करा, आमचं म्हणणं नाही. पूजा केली नाही तरीही चालेल, आमचं म्हणणं नाही. सगळ्यांनी आनंदाने राहा, हा संस्कार असलेला हा देश आहे. हजारो हजार वर्षांचा, लाख वर्षांचा इतिहास असलेला हा देश लाखो वर्ष राहिलाय. जगामध्ये एकमेव भारत आहे, अनादी आहे असा भारत आहे. आमचा आधी, आमचा इतिहास सांगता येणार नाहीये, कारण आम्ही सगळ्यांना सांभाळून घेतलं, सगळ्यांना समजावून घेतलं आणि आम्ही सगळ्यांचं ऐकून घेतलं. सगळ्यांना आम्ही पूर्ण स्वातंत्र्य दिलं. 1947 साली स्वतंत्र आम्ही नाही झालेलो, गैरसमज आहे. आमच्या देशामध्ये लोकशाही फार प्राचीन काळापासून आहे, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. इस्लाम नेमका याच्या विरुद्ध आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इस्लामला लोकशाही मान्य नाहीये. जो अल्लाला मानणार नाही तो कुणाचा नाही, जो रामाला मानणार नाही तो पण आमचा आहे, जो कृष्णाला मानणार नाही तो पण आमचा आहे, जो शंकराला मानणार नाही तो पण आमचा आहे, असं हिंदू धर्म मानतो. इस्लाम म्हणतो जो फक्त अल्लाचा आहे तो आमचा आहे, बाकी कोण नाही. बाकीच्यांनी काय करायचं? बाकीच्यांना ते काफीर म्हणतात. तुम्ही आम्ही कोण आहोत? त्यांच्या दृष्टीने काफीर आहोत. फक्त हिंदू नाही. आज माझ्या बुद्ध बंधूंना मला सांगावं असं वाटतंय, तुम्हाला असं वाटत असेल वा वा हे हिंदू मरतात, बिलकुल नाही. अफगाणिस्तानमध्ये शोधून 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 त्यांनी बुद्धाला खतम केलेला आहे, बुद्ध स्तूप नष्ट केलेला आहे. जे जे कलमा पडणार नाहीत ते सगळे बाद मानण्यासाठी योग्य असे इस्लाम मानतो, असं कुराणात लिहिलेलं आहे. त्यामुळे हिंदू, बुद्ध, शीख, जैन सगळे 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 जिथे जिथे अल्पसंख्य होतील मरायला तयार राहूया. मगाशी घोषणा दिली सुरुवातीला, बटेंगे तो कटेंगे, एक है तो बटेंगे तो एक है तो. परंतु माझ्या मनाला असं वाटतं की का म्हणावं बटेंगे तो कटेंगे? आम्ही तर संघटित राहणार, एक राहणार, पण कापले बिलकुल जाणार नाही. आजचा मोर्चा अशासाठी आहे की आम्ही सगळे शंकराचे वाहक आहोत, भक्त आहोत. कसा होता भगवान शंकर? त्याला 3 नेत्र होते, 2 डोळे, त्याचे प्रेम वर्षाव करायचे, माया द्यायचे, लोभ द्यायचे, प्रेम द्यायचे, आपुलकी द्यायचे, समृद्धी द्यायचे, ऐश्वर्य द्यायचे. जो जे वांछील तो ते लावो म्हणायचे. 3रा डोळा, जेव्हा शंकर 3रा डोळा उघडतो जग भस्मसात होऊन जातो. हिंदू समाज 3रा डोळा बाळगून आहे आतमध्ये. जेव्हा संतप्त होईल, त्याची सहनशीलता जेव्हा संपेल तेव्हा काय होईल? त्या कृष्णाला कोणतरी सांगितलं ते शिशुपाला तू ठार करून टाक, नालायक आहे, नीच आहे. तर म्हणजे थांब, त्याच्या अजून 100 अपराध व्हायचे, 90च झाले. हिंदू समाजाने चिकार वाट बघितलेली आहे. आता हिंदू समाज वाट बघणार नाही. आता आम्ही आमचा बळी जाऊ देणार
नाही. आता सगळे संपलेला विषय आहे. आम्ही सगळ्यांना एकच सांगू इच्छितो, सगळेजण आनंदाने राहू शकतात जर तुम्ही हातातली तलवार खाली ठेवली तर. जर तुमच्या हातात तलवार राहणार असेल तर हिंदू समाजाने हातामध्ये असं आपण म्हणतो की बांगडी भरलेली नाहीये, पण बांगड्या भरलेल्या आमच्या सगळ्या लक्ष्मी मातेच्या बहिणी आहेत. आमची लक्ष्मीबाई एकच होती, टेरर. संपवलं ब्रिटिशांना, पळवून लावलं तिने. तिचा पराभूत झाला आमच्यातल्या गद्दारांमुळे. या सगळ्या लक्ष्मी माता सगळे मिळून जर एक रवाने उच्चारतील तर आम्ही बिलकुल कापले जाणार नाही, सगळेजण एक राहू. काश्मीरमध्ये झालेल्या हत्याकांडाचा तीव्र निषेध आपण सगळं करण्यासाठी मांडे तहसीलदारांना आता आपण या ठिकाणी निवेदन करून घेऊन आलेलो आहोत. संतप्त भावनेत तालुकावासियांच्या मान्य तहसीलदार साहेबांनी या भावना लक्षात घ्याव्या, वरपर्यंत पोहोचाव्या. दोन विषयासाठी हिंदू समाज या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जन्मलेला आहे. दुसरा विषय आहे मंडणगडमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गोष्टीबाबत माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय पोलीस अधिकारी मंडळ तालुका, हे मंडणगड तालुका शांतता राहावा, न्याय राहावा, कुठलेही बेकायदेशीर काम चालू नये यासाठी या ठिकाणी कार्यरत आहेत. माननीय पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासन यांनी सगळ्या सुपर क्लास 1, क्लास 1, क्लास 2 अधिकाऱ्यांना तालुक्यामध्ये कुठलेही बेकायदेशीर काम होऊ नये यासाठी नियुक्त केलेले आहे. मला खात्री आहे कुठलेही बेकायदेशीर कामे करू देत नाही. आम्हाला शंका अशी येते की मंडणगड स्टँडच्या जवळ जी बांग वाजते पहाटेपासून रात्रीपर्यंत लाऊडस्पीकरवर, ती कुणाच्या परवानगीने चालू आहे याचा जाब विचारण्यासाठी हिंदू समाज या ठिकाणी संतप्त होणार झालेला आहे. एक लक्षात घ्या, नियमानुसार, कलमानुसार, प्रदूषण कायद्यानुसार, 2000 ऍक्ट नुसार असा लाऊडस्पीकर लावून खुलेआम कुठल्याही प्रकारचा आरडाओरडा करायला बिलकुल परवानगी नाही. अशा वेळेला ऐकणारे गुन्हेगार आहेत आणि तो स्पीकर लावणाऱ्याच्या पेक्षा ज्याच्या कारकिर्दीमध्ये स्पीकर वाजतोय ते अधिकारी जास्त कारणीभूत आहे. आम्ही नम्रपणाने मागणी करू इच्छितो पोलीस डिपार्टमेंटकडे की ही बेकायदेशीर बांग ताबडतोब बंद करा. मी एक आठवण देऊ इच्छितो जाता जाता, सुमारे 7 वर्षापूर्वी माननीय तहसीलदार भस्के पाटील साहेब असताना समोरच्या केबिन मध्ये मीटिंग झाली होती. तर हिंदू समाज उपस्थित होता, मुस्लिम बंधू सुद्धा उपस्थित होते. हो, आम्ही त्याला बंधूच मानतो. जो कायदेशीर वागेल तो आमचा बंधूच आहे. त्यावेळी माननीय तहसीलदार साहेबांनी आदेश दिला होता की बेकायदेशीर आहे, बंद करा. त्या दिवशी बांग बंद झाली. ती सुरू कशी काय झाली याला मी पोलीस डिपार्टमेंटला जबाबदार ठरवू इच्छितो. तुमच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकारी असताना बेकायदेशीर बांग तुम्ही चालू कशी देता? आणि जर चालू राहत असेल तर माझ्या मते तुम्ही त्याला परवानगी दिली असेल. आमचा आक्षेप नाही, कुठल्याही कायदेशीर गोष्टीला हिंदू समाज आक्षेप घेत नाही. आम्हाला तुमच्या परवानगीची परत तोंडी किंवा लेखी दिलीत तरी आम्ही संतुष्ट आहोत. आमच्या अल्प स्वल्प कायद्याच्या अभ्यासानुसार मान्य राष्ट्रपती फक्त परवानगी देऊ शकतात. जर राष्ट्रपती आले असतील, त्यांनी मंडळगडच्या बांगीला परवानगी दिली असेल तर मला माहिती नाही. एकदा राष्ट्रपती मध्ये येऊन गेले ना, ते पटकन जर परवानगी देऊन गेले असले तर, बाकी काय आम्हाला माहिती नाही. या 2 मागण्यांसाठी हिंदू समाज आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इथं आलेला आहे. सगळा हिंदू समाज आलेला नाही. आवश्यकता असेल तर हिंदू समुदाय, बौद्ध, शीख, जैन आणि हिंदू सगळे या ठिकाणी आम्ही सगळे एक आहोत. का इस्लाम ज्या वेळेला आमच्यावर आक्रमण करतो, मारतो, त्यावेळी तो विचार करत नाही हा हिंदू आहे किंवा बुद्ध आहे, सगळ्यांना काफीर मानतो. आम्ही कोणी काफीर नाही आहोत. आम्ही शिवभक्त आहोत, रामभक्त आहोत, कृष्णभक्त आहोत. सगळ्यांनी निर्णय करूया की आपल्या सगळ्यांना संघटन बांधून राहावं लागेल. आपल्या ज्या 2 प्रमुख मागण्या आहेत त्या मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपल्या सगळ्यांना एक तुमचा धाकटा भाऊ म्हणून, कुणाचा मोठा भाऊ म्हणून एक विनम्रपणे सुचवू इच्छितो, आपल्या सगळ्यांना संघटनेची गरज आहे. आपल्याला संकट आता किती जवळ आलेलं आहे. दापोली फाट्यावर सुद्धा नाही संकट, त्याच्या पलीकडे आलेलं आहे. आता हजारो हिंदू राहत असून सुद्धा इथे ते म्हणतात अल्पसंख्याक मुस्लिम, तरी सुद्धा बेकायदेशीर बांग चालू करायची हिंमत त्या बाळगून आहे. उद्या काय करते, उद्या आपल्या घर फोडून आतमध्ये करते. हे बोलताना त्याच्या आधी ते मला ठार करते, पाठोपाठ पाचूच्याला करते. आणि हे करताना पोलिसांना दुर्दैवाने काय करू शकत नाही, कारण पुऱ्या देशामध्ये पोलीस आहेत. काश्मीर मधल्या पोलिसांनी काय केलं, काश्मीर मधल्या हिंदूंना ज्यावेळी हाकलून लावलं, आरामखोराने लिहिलं आणि आमचे हिंदू बांधव तिथून निघून गेले. कारण काश्मीर मधला पोलीस कुठे गेला होता त्यावेळेला, काही करू शकला नाही, काही करू शकला नाही. आमच्या बाणकोट मधल्या गायींची काय स्थिती आहे? बाणकोट मधली गाय जी रस्त्यावर खाली येते ती जिवंत परत जाते का? बाणकोटला जाऊन विचार. अधिक बोलायची आज वेळ नाही, गरज नाही. समजून घ्यावं सगळ्यांनी. आपण सुपात नाही, मगाशी बोललो सुपात नाही, जात्यात आहोत. आत्ताच आपण काळजी घेतली नाही तर आपण जगायला लायक नाही. आपल्याला जगायचंय, हा देश जगवायचा आहे, हे जग जगवायचं आहे.
कृणवंत विश्व आर्यम, सगळं जगाला आर्य करायचंय, सगळं जग सुखी करायचंय, संपन्न करायचंय, संतुष्ट करायचंय, समाधानी करायचंय, ऐश्वर्यवान करायचंय. त्यासाठी आपल्याला संघटित व्हायला लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामात आपल्याला सहभागी करावून घ्यावं लागेल. कुठलाही राजकीय पक्ष माझा असो आनंद आहे, कुठलाही पंथ माझा असो त्याहून आनंद आहे. या सगळ्याच्या पल्ल्याड राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, त्याला शरण जावं लागेल. आपल्या गावात संघाची ताकद उभी करावी लागेल. आपली ताकद जर आपण उभी केली तर या ठिकाणी मुस्लिम पण आनंदात राहतील. एक लक्षात घ्या, या ठिकाणी मुस्लिमांचे कारखाने आहेत, उद्योग आहेत, दुकानं आहेत, घर आहेत, बंगले आहेत. कधी कुठल्या घरावर कोणी चाल करून गेलाय का? एक दगडाचा खडा गेलाय का? त्याला कधी कोणी त्रास दिलाय का? ते अल्पसंख्य म्हणून घेतात ना, पण ज्या ठिकाणी ते अल्पसंख्य ते हा समाज बहुसंख्य आहे त्या ठिकाणी ते सुरक्षित आहेत. पण ज्या ठिकाणी फक्त मुस्लिम आहेत 100%, लाहोर, कराची, सिडे, तिथे ते असुरक्षित आहेत. लक्षात ठेवा, मुस्लिमांमध्ये द्वंद्व आहे, त्यांच्यात हजारो गटतट आहे. ते फक्त तुम्हाला मला ठार करण्यासाठी एक आहे, बाकीच्यांचे भांगडी आहे. ते फक्त ते राहिले तर सुरक्षित नाहीयेत. जोपर्यंत हिंदू बहुसंख्य आहे, मी काय म्हणतोय, जोपर्यंत हिंदू बहुसंख्य आहे तोपर्यंत हिंदू म्हणजे आपण सुरक्षित आहोत, तोपर्यंत ते पण सुरक्षित आहे, तोपर्यंत आमची खाकी वर्दी पण सुरक्षित आहे. जो ज्या मुस्लिम बहुल एरियामध्ये फोटो बघा, मला परवा दुःख झालं, बंगालमध्ये, आमच्या पश्चिम बंगालमध्ये आमच्या पोलीस बंधूच्या हाताला त्यांनी असं काहला, इथे हात लावला तर हनुवटीला दात काढत होता. अरे नालायक मुख्यमंत्री म्हणतो मी त्या ठिकाणची, तू कसं सहन करते? ते आमच्या मान्य मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचा अपमान सहन नाही केला. हा हिंदू समाज पोलिसांना मान देणारा समाज आहे. हा हिंदू समाज यंत्रणांना मान देणारा समाज आहे. तर ह्या समाजाने संघटित होण्याची फार गरज आहे. 2 मागण्या या ठिकाणी मी त्या निमित्ताने प्राथमिक स्वरूपामध्ये ज्या आपण केल्या त्या मांडलेल्या आहेत, त्याची यथायोग्य दखल मान्य तहसीलदारांनी घ्यावी. या निवेदनामध्ये जे काय म्हटलेलं आहे ते निवेदन वाचून दाखवलं जाईल आणि याच्या पुढची सूत्र आपण काश्मीरमध्ये जो भ्याड हल्ला झाला आणि हल्ल्यामध्ये आपल्या भारतातील हिंदू बांधवांवर जो हल्ला झाला आणि मृत्यू झाले, त्यांच्या निश्चितार्थ आम्ही आजचा हा मोर्चा केला आणि आमचा सगळ्यांच्या पूर्ण भावना आहेत, त्या भावना आपण राज्य शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे भावना पोहोचवूयात अशी आमची सर्व हिंदू बांधवांच्या वतीने आपल्याकडे विनंती आहे. आणि आमच्या आपण भावना पोहोचवाल अशा आम्हाला अपेक्षा देखील आहे. इथे बेकायदेशीर बांध सुरू आहे, ती त्वरित बंद व्हावी अशी हिंदू समाजाच्या मागणी. बांध बंदसाठी म्हणजे मस्के पाटीलच्या मान्य तहसीलदार असताना एक मीटिंग झाली होती. त्यांना तुम्ही स्ट्रिक्ट वॉर्निंग घ्या, ऑफिस दिली होती, त्यांची बांध बंद होते. त्यांनी एक प्रकारे मान्य तहसीलदार तालुका मॅजिस्ट्रेटचाही अपमान केलेला आहे. पण त्याच्यामुळे हे सगळे ॲक्ट मान्य साहेबांना निर्माण आम्ही सगळ्यांना आवश्यक करून